नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या लेक्चरमध्ये राज्यसेवा मुख्य परीक्षा 2018 यासाठी जे मराठीचे प्रश्न होते ऑब्जेक्टिव्ह 50 प्रश्न त्यांचा या ठिकाणी विचार करणार आहेत, ते प्रश्न समजून घेणार आहेत। एकूण 100 प्रश्न या ठिकाणी असतात, ज्यापैकी मराठी 50 आणि इंग्रजी 50। चला इथे आपण सुरुवात करू। पहिला प्रश्न आपल्या समोर आहे, खालीलपैकी अरबी शब्दांचा गट ओळखा। आता ए मध्ये म्हटलंय कामगार मालक, बी मध्ये शाहीर साहेब, सी अर्ज किल्ली आणि डी हुकूम तपास। अरबी शब्दगट ओळखायचा आहे। पर्यायी उत्तरामध्ये ए डी बरोबर, फक्त बी बरोबर, फक्त सी बरोबर आणि सी डी बरोबर असं म्हटलेलं होतं। दोनही शब्द अरबी आहेत असं जर बघितलं या ठिकाणी तर शाहीर आणि साहेब सरळ आपल्याला दिसत आहेत की अरबी शब्द आहेत, म्हणून उत्तर आपलं 2 येतं आहे। पुढे जेव्हा दोन वर्णांची संधी होऊन पहिला वर्ण व्यंजन असेल तेव्हा त्या संधीला काय म्हणतात? उत्तर कुठून निघणार? पहिला वर्ण व्यंजन असला पाहिजे। ओके, पहिला वर्ण व्यंजन असेल तर त्याला आम्ही काय म्हणणार? पहिला वर्ण स्वर असेल त्याला आम्ही काय म्हणणार? पहिला वर्ण अनुनासिक असेल त्यांना आम्ही काय म्हणणार? उत्तर इथेच भेटते। ऑप्शन होते मग स्वर संधी, व्यंजन संधी, हाल संधी आणि अच संधी। पहिला वर्ण व्यंजन। मित्रांनो उत्तर या ठिकाणी जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की त्याला आपण व्यंजन संधी असंही म्हणतो आणि त्यालाच आपण हल संधी असंही म्हणतो। बघा, व्यंजन संधीलाच, व्यंजनालाच आपण हल असं म्हणत असतो, स्वराला आपण अच म्हणत असतो, म्हणून ते नाही येणार इथे बी आणि सी। पुढे त्याच्या जिभेला हाड नाही या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा। त्याच्या जिभेला हाड नाही, शब्दशक्ती अभिधा, व्यंजना, लक्षणा आणि ध्वन्यर्थ। 3 नंबरचा प्रश्न या ठिकाणी तुमच्या समोर आहे। खाली ए डी बरोबर, ए सी बरोबर, फक्त बी बरोबर आणि फक्त सी बरोबर। त्याच्या जिभेला हाड नाही, शब्दशक्ती। मित्रांनो इथे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल ही लक्षणा शब्दशक्ती आहे। काय? लक्षणा। थोडासा वेगळ्या पद्धतीने अर्थ त्या ठिकाणी घेतला जातो, सरळ अर्थबोध नसतो, हे लक्षात घ्या। पुढे भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजन भाऊ कशा पद्धतीने तुम्ही त्याची फोड करणार? भोजनासाठी भाऊ, भोजन पंक्तीतील भाऊ, सक्का भाऊ, भोजना पुरता भाऊ। 4 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर येतं आहे भोजना पुरता भाऊ। पुढे 5वा प्रश्न, पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा। क्रियापदे वाक्यातील क्रिया दाखवितात। धातू म्हणजे क्रियावाचक मूळ शब्द। धातू ही विकारी शब्दजाती आहे। विधान वाचा, योग्य उत्तर लिहा। बी आणि सी चूक, फक्त बी बरोबर, फक्त ए आणि सी बरोबर, सर्व विधाने बरोबर। 5 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि इथे जर बघितलं तुम्ही क्रियापद काय करतायत? वाक्यातील क्रिया दाखवतायत, अगदी बरोबर। धातू म्हणजे काय? क्रियावाचक मूळ शब्द, त्यांना आपण धातू म्हणतो, आणि धातू ही विकारी शब्दजाती आहे, हेही लक्षात घ्या। म्हणजे वरील सर्व विधान बरोबर। पुढील विधान वाचा। 6वा प्रश्न, आहार परिहार या शब्दामध्ये आ परी हे उपसर्ग आहेत आणि दुसरं उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात। 6वा प्रश्न बघा, इथे आ हा उपसर्ग आहे का? परिहार हा उपसर्ग आहे का? उपसर्ग हे सुरुवातीला येतात, बरोबर, पहिलं विधान बरोबर। मात्र उपसर्ग हे स्वतंत्रपणे येऊ शकतात का? नाही, ते कशाला तरी जोडूनच यावे लागतात, सुरुवातीलाच यावे लागतात, म्हणून फक्त अ बरोबर। पुढे 7 नंबरचा प्रश्न, खालील योग्य वाक्य ओळखा। नाम हा अविकारी शब्द आहे। एकाच जातीच्या वस्तूंना सामान्यपणे जे नाव दिले जाते त्याला विशेष नाम असे म्हणतात। जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिले जाते तेव्हा त्याला सामान्य नाम असे म्हणतात। गुण दोष धर्म इत्यादींचा बोध होत असेल तर त्याला भाववाचक नाम म्हणतात। बघा, पहिलं म्हणजे नाम हा अविकारी शब्द आहे की नाही? नाम हा आपल्याला माहीत आहे काय? विकारी शब्द आहे, ज्याच्यात बदल होत आहेत। थोडक्यात विकारी शब्दांमध्ये आपण बघत असतो की 4 शब्दजाती आहेत, ज्यामध्ये नाम आहे, सर्वनाम आहे, विशेषण आहे, क्रियापद आहे। विकारी बदल होतोय आणि 4 जे आहेत त्या अविकारी आहे, ज्यामध्ये क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय, ते 4। नाम हे अविकारी शब्द आहे,
असं जे म्हटलं आहे ते चुकीचं आहे. म्हणजे अ जे आहे ते इथे येणारच नाही आहे. ओके, तुमचं पहिला ऑप्शन कटतोय. दुसरं तुम्हाला विशेष नाम, सामान्य नाम आणि भाववाचक नामाची व्याख्या विचारलेले आहेत. बघा, एकाच जातीच्या वस्तूंना जे दिले जाते त्याला विशेष, हे तर चुकतंय. एक जात येत असेल तर ते सामान्य नाम होतं आणि जेव्हा एखाद्या वस्तूला विशेष नाव दिलं जातं ते विशेष नाव. म्हणजे इथे दोन्ही व्याख्या चुकत आहेत, एकमेकाच्या विरुद्धार्थी व्याख्या आहे नेमकी. म्हणजे विशेष नामाची व्याख्या ही खाली होती आणि सामान्य नामाची वर होती. पुढे गुण, दोष, धर्म यांचा बोध होत असेल भाववाचक नाम, हे मात्र बरोबर आहे. मग 7चं उत्तर आमचं काय येईल? इथे जर तुम्ही बघितलं पहिली तीनही चुकत आहेत म्हणून फक्त ड बरोबर. पुढे धातुसाधित क्रियाविशेषणाचा अचूक शब्दगट ओळखा. बघा, धातुसाधित क्रियाविशेषण. पहिलं दिवसा वस्तुतः अर्थात, दुसरं हसू हसता असताना, तिसरं कोठून खालून येतपर्यंत आणि चौथं यामुळे त्यामुळे यावरून कित्येकदा. 8वा प्रश्न आहे. बघा, इथे जर तुम्ही बघितलं पहिला ऑप्शन दिवसा वस्तुतः अर्थात, हे नामसाधित आहेत, सरळ दिवस वस्तू अर्थापासून म्हणता येत. इकडे जर बघितलं कोठून खालून येथून हे कोठे खाली येते, जर बघितलं तुम्ही क्रियाविशेषण अव्ययापासून बनतं आहे. त्यामुळे यावरून कित्येकदा हे सार्वनामिक क्रियाविशेषण आहेत. मात्र धातूपासून बनणारे हस या धातूपासून हसू, हसता आणि असताना. उत्तर 8चं येतं आहे 3. ओके, फक्त ब बरोबर. पुढील विधाने वाचा. वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाची बोलणे होय. दुसरं, वाक्यातील शब्दांना पद असे म्हणतात. तिसरं, वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी होय. पुढील विधाने वाचा. 9 नंबरचा प्रश्न. बघा, वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाची बोलणे. यस, बरोबर. वाक्यातील जे शब्द असतात त्यांना आम्ही पद म्हणतो का? यस, बरोबर. वाक्य म्हणजे शब्दांची मांडणी असते का? मित्रांनो बघा, हा प्रश्न चुकतोय. शब्दांची क्रमबद्ध मांडणी असं पाहिजे होती ते. म्हणून 9चं उत्तर ए, बी बरोबर, सी चूक 1. पुढे व्यंजन संधीची उदाहरणे असलेला गट ओळखा. ऑप्शन होता मग पृथक अधिक करण, रज अधिक गुण, मन अधिक रम आणि मृत अधिक शकट, मृच्छकट. व्यंजन संधी बरं का, व्यंजन. आता इथे तुम्हाला काही मुद्दे कट करावे लागतात. उत्तरापर्यंत जायचं असेल तर तुम्हाला कट करता आले पाहिजेत. काही कटाकटी मेथड जी म्हणतो आपण ती वापरता आली पाहिजे. इथे पृथक अधिक करण, पृथक्करण दोन्ही व्यंजन आहेत. यस, बरोबर. दुसरं, रज अधिक गुण आणि मन अधिक रंजन. इथे तुम्हाला माहीत आहे या अनुनासिक संधी येते, सरळ सरळ. ओके, रजगुण हे सॉरी अनुनासिक नाही, आपलं विसर्ग संधी येते आहे. व्यंजनही नाही, स्वरही नाही. शेवटचं मृत अधिक शकट, मृच्छकट. हे बरोबर आहे, पहिलं बरोबर आहे. म्हणजे ए आणि डी जी आहे व्यंजन संधीची उदाहरणं आहेत. 10चं उत्तर 3. पुढीलपैकी परभाषी शब्द कोणते ते ओळखा. बघा, परभाषी शब्द. दगड घोडा हाड, हापूस कामगार जाहीर, पोट रेडा झोप, गुडघा बाजरी कंबर. वाचल्याबरोबर लक्षात आले पाहिजे. दगड घोडा हाड देशी आहेत, पोट रेडा झोप देशी आहेत, गुडघा बाजरी कंबर देशी आहेत. मग परभाषेमध्ये हापूस, कामगार आणि जाहीर हे शब्द येतात, ते लक्षात घ्या. पुढे 12, कधी न दिसणारी कुसुम. दुर्मिळ वस्तूप्रमाणे वारंवार दृष्टीस पडत नाहीत. 12 नंबरचं विधान वाचल्यावर तुम्हाला वाक्प्रचार निवडायचा आहे. कधीच दिसत नाही कुसुम, म्हणजे ती दृष्टीसच पडत नाही. तिला काय म्हणणार तुम्ही? उमराचे फूल, गुलाबाचे फूल, गट्टी फू करणे, कपिला षष्टीचा योग. 12 नंबरचा प्रश्न. खाली ऑप्शन होते ए बी, सी डी, ए डी आणि फक्त ए. बघा, इथे आता काही जणांना ए डी वाटण्याचा सुद्धा संभव आहे, मात्र ते नाही. उत्तर इथे होतं फक्त ए. उंबराचे फुलच तुम्ही म्हणणार त्याला. ओके, कधीतरी दृष्टीस पडते. समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवायच्या आहे. समुद्र, कमळ, चंद्र, सिंह. आता या ठिकाणी तुम्हाला किमान 2 माहीत असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचता आहात. बघा, समुद्र म्हटलं की जलधी आपण म्हणतो, जल आणि समुद्राचा संबंध आहे. कमळ म्हणजेच अंबुज. ओके, चंद्राला आपण सोम म्हणतोय आणि सिंहाला आपण शार्दूल म्हणतोय. 13 नंबरचा प्रश्न, उत्तर त्याचं येते 3. पुढे शब्द व त्या शब्दांचे लिंग यांच्या जोड्या ओळखा व अचूक गट निवडा. बघा, दगड नपुसक लिंग, कोनाडा पुल्लिंग, मांजर स्त्रीलिंग, माती स्त्रीलिंग. शब्द व त्यांचे लिंग, अचूक जोड्या, अचूक गट.
खाली होतं मग ए बी सी डी बी डी आणि ए सी. दगड, तो दगड इथे खरं म्हणजे तो येतोय, तुमच्या लक्षात येईल. तो येत असेल तर काय होणार आहे, चुकतंय ना, ते पुल्लिंगमध्ये येतंय. कोणाडा, तो कोणाडा पुल्लिंग, यस हे बरोबर येतंय. मांजर, ती मांजर स्त्रीलिंग, जमतंय का? अचूक जोड्या ओळखायची आहे. मांजर स्त्रीलिंग आणि पुढे म्हटलंय ती माती स्त्रीलिंग. म्हणजे 14 नंबरचा प्रश्न जर बघितला तुमच्या लक्षात येईल बी आणि डी बरोबर येतं आहे. बी कोणाडा, तो कोणाडा पुल्लिंग आणि ती माती स्त्रीलिंग. पण इथे मांजरमध्ये आपण म्हणतोय ती मांजर, ते मांजर असे आपण म्हणू शकतो, ते मांजर. ओके, म्हणून हे सी याच्यात येणार नाही आहे, बी आणि डी येणार आहे फक्त. 14 ती मांजर. पुढे अधोरेखित शब्दसमूहाचे योग्य उत्तर कोणते बघा. या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत. या सत्कार्याबद्दल हा शब्द कशाचं कार्य करतोय. उद्देश विस्तार, उद्देश, विधेय विस्तार आणि विधेय. 15 नंबरचा प्रश्न. आणि इथे जर बघितलं तुम्ही तर हे विधेय विस्तार आहे. ओके, पुढे तुम्ही आम्हाला वगळले या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखा. कर्ता कसा ओळखावा, कर्म कसा ओळखावा हे आपण शिकलेलो आहोत. मराठी व्याकरणाचे सगळे लेक्चर्स तुम्ही बघितले असतील तर तुमचं हे उत्तर चुकणार नाही. तुम्ही आम्हाला वगळले. बघा प्रश्न इंटरेस्टिंग आहे, फसवणारा आहे. कर्ता, वगळणारे कोण? तुम्ही. वगळण्याची क्रिया कोणावर घडते? आमच्यावर. कर्ता तुम्ही, कर्म आम्हाला. उत्तर येते फक्त बी बरोबर. 17 नंबरचा प्रश्न. वादळ असे भरून आले, तारू भटकटणार होते, लाटा अशा घेरत होत्या, काही सावरणार नव्हते. या वाक्यपंक्तीतील शब्दशक्ती ओळखा. मित्रांनो खरोखर हा प्रश्न सोपा अजिबात नाही आहे. कोणती शब्दशक्ती आहे याच्यात? व्यंजना, लक्षणा, अभिधा, योगरूढ. 17 नंबरचा प्रश्न. आणि इथे जर बघितलं तर लक्षणा शक्ती आहे. कोणती? लक्षणा ही शब्दशक्ती. पुढे 18 नंबरचा प्रश्न जो कॅन्सल करण्यात आला होता. विरामचिन्हाच्या अचूक वापरासंदर्भात 19 पुढील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा. बघा त थ द ध हे दंत्यवर्ण आहेत, यस बरोबर. प फ ब ब ही ओष्ठ्यवर्ण आहेत, यस बरोबर. आणि य र ल व ही अर्धस्वर आहेत, यस बरोबर. तीनही बरोबर आहेत. उत्तर काय येतं आहे? ए बी सी. तिन्ही विधाने बरोबर. पुढे सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणारी जी संधी असते तिला काय म्हणतात बघा. दोन स्वर एकमेकांसोबत समोर येत असेल, पूर्वरूप, दीर्घत्व, स्वरस हे व्यंजन संधी आणि अनुनासिक संधी. सरळ आहे. दोन स्वर येत आहेत, अ आणि पुन्हा अ आला समजा, अ आणि अ आला, इथे काय झाला? आ झाला. काय होणार आहे? हा दीर्घत्व संधी होणार आहे. सरळ सरळ आहे. पुढे सुरेशने गाणे सुरेल म्हटले. या वाक्यातील कर्मविस्तार ओळखा. सुरेल, गाणे सुरेल, सुरेल गाणे म्हटले. आता इथे जर बघितलं तुम्ही तर 21 नंबरचा प्रश्न पाहिल्याबरोबर तुमच्या लक्षात येतं की इथे गाणे सुरेल किंवा सुरेल गाणे हे येऊ शकत नाही, कारण कर्माचा विस्तार तुम्हाला दाखवायचा आहे फक्त. काय म्हटले? गाणे म्हटले. गाणे हे कर्म आहे, त्याचा विस्तार काय म्हटले तर येतच नाही आहे, कारण ती डायरेक्टली विधेय आहे. म्हणून उत्तर येणार आहे सुरेल. कर्माबद्दल, गाण्याबद्दल अधिक माहिती सांगता येईल. ओके. पुढे एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली. विधेय विस्तार ओळखा बघा. विधेय विस्तार. युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन एके दिवशी थडकली. 22 नंबरचा प्रश्न बघा. थडकली काय? येऊन थडकली, एके दिवशी थडकली. विधेयाबद्दल अधिक त्या ठिकाणी त्याला जोडण्याचं काम करते. 22 उत्तर 3. पुढे उथळ पाण्याला खळखळाट फार या वाक्याचा योग्य पर्याय निवडा. पहिलं, मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतातच. दुसरं, त्यांच्या अंगी गुण थोडा, तो फार बढाई मारतो. ज्याच्या अंगी गुण थोडा तो वाजवीपेक्षा जास्त शहाणपण दाखवू नये. उथळ पाण्याला खळखळाट फार एक सोपी म्हण आहे. 23 नंबरचा प्रश्न. आणि इथे जर बघितलं तर मग ज्याच्या अंगी गुण थोडा तो अधिक बढाई मारतो. 4. पुढे 24 योग्य जोड्या जुळवा. विशेषण, गणनावाचक, संख्या विशेषण, क्रमवाचक, आवृत्तीवाचक आणि पृथकत्ववाचक. बघा आता गणना म्हटलं, संख्यावाचक म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल. 10 आपण काय म्हणतोय? संख्या आहे. किती? 1 2 3 4 5 गणना करतोय आम्ही, मोजतोय. क्रम म्हटलं की, क्रम म्हटल्यावर काय करणार तुम्ही? पहिला वर्ग, पहिला, दुसरा, तिसरा, प्रथम, द्वितीय, तृतीय क्रम आहे. आवृत्ती, आवृत्ती म्हटलं की चौपट, तिप्पट,
आणि पृथकत्व 1 1 2 2 3 3. उत्तर 24चं 1 येतं आहे. पुढे 25 नंबरचा प्रश्न. वारा या शब्दाला समानार्थी शब्द लिहा, निवडा. वारा, मरुत, समर, अनल, समीरण. 25. उत्तर काय आहे? वारा या शब्दाचा समानार्थी शब्द. वाऱ्याला आपण मरुत सुद्धा म्हणतो आणि वाऱ्याला आपण समीरण सुद्धा म्हणतो. म्हणून 25चं उत्तर या ठिकाणी ए व डी बरोबर. पुढे योग्य जोड्या लावा. उपसर्ग घटित शब्द, शब्द साधिते, अभ्यस्त शब्द आणि प्रत्यय घटित शब्द. योग्य जोड्या लावा. उपसर्ग घटित म्हणजे सुरुवातीला काहीतरी लागतंय. 26 नंबरचा प्रश्न. आता इथे अभि, अभिमध्ये उपसर्ग आहे अभि. पुढे मग शब्द साधित म्हटलं गेलंय. शब्द साधित म्हटलं की वारकरी हा शब्द येतोय. त्यानंतर प्रत्यय घटित आणि अभ्यस्त. अभ्यस्त बघा रिपिटेशन आहे शेजारी बाजारी. आणि प्रत्यय री हा प्रत्यय आहे पुजारी. तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचतायत. 26चं उत्तर 4. पुढे पुढील विधाने वाचून योग्य उत्तर लिहा. बघा, शब्दयोगी अव्यय हे नाम व सर्वनामांना लागतात. शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे किंवा सर्वनामाचे सामान्य रूप होत नाही. शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी क्रियाविशेषण आणि विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात. 27 नंबरचा प्रश्न. काय बरोबर आहे? शब्दयोगी अव्ययाबद्दल या ठिकाणी विधानं आहेत. पहिलं, हे नाम आणि सर्वनामांना लागून येतात का? यस, त्यांना लागूनच येतात ते शब्दयोगी अव्यय. त्याचं सामान्य रूप होत नाही असं म्हटलंय, ते चुकीचं आहे. सामान्य रूप होतं ना. आणि पुढे त्याच्यामध्ये क्रियाविशेषण किंवा विभक्ती प्रत्ययाचे गुण असतात शब्दयोगी अव्ययाच्या ठिकाणी, हेही बरोबर आहे. म्हणजे ए आणि सी बरोबर आहे. 27. 28. प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय याचे प्रकार कोणते? बघा, प्रधानत्व सूचक ज्याच्यापासून संयुक्त वाक्य बनत आहे. विकल्पबोधक, उद्देशदर्शक, परिणामबोधक, संकेतदर्शक. 28 नंबरचा प्रश्न. आणि तुम्हाला मी एक शॉर्टकट सांगितलं आहे बघा. उद्देश हे प्रधानत्व सूचक सविनय परी. काय? सविनय परी हे शॉर्टकट. आता स म्हणजे काय? वी म्हणजे काय? वी म्हणजे विकल्पबोधक, न म्हणजे न्यूनत्वबोधक, स म्हणजे समुच्चयबोधक आणि परी म्हणजे परिणामबोधक. हे 4 प्रकार प्रधानत्व सूचकचे लक्षात ठेवा. इथे याचं उत्तर येतं आहे 28चं 2. सविनय परी. आणि तुम्हाला दुसरा जो आहे गौणत्व सूचक त्याचं सांगितलं आहे उष्व संकार. ओके, उष्व संकार. उद्देशबोधक, स्वरूपबोधक, संकेतबोधक आणि कारणबोधक. ते 4 तिकडे लक्षात ठेवा. पुढे जातोय 29चं उत्तर. विजा चमकू लागली आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यातील आणि या अव्ययास काय म्हणतात? बघा, आणि काय आहे? काय म्हणून कार्य करते? विकल्प, समुच्चय, परिणाम, उद्देश. उत्तर येते सरळ समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि. पुढे न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. प्रयोग ओळखा. आता एक कडून म्हटलंय ना, बस उत्तर तुमचं रेडी झालं पाहिजे. शक्यकर्मणी, पुराणकर्मणी, कर्मकर्तरी आणि भावकर्तरी. 30 नंबरचा प्रश्न. उत्तर आहे कर्मकर्तरी प्रयोग. पुढे जोड्या जुळवा. सिद्ध शब्द, साधित शब्द, सामासिक शब्द, अभ्यस्त शब्द. आता इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पाठच करून ठेवा. सिद्ध, जा, ये, कर, खा, पी, घे. बस हे पाठच ठेवा. येचं 4. आणि मला वाटतं एवढं जरी तुम्हाला माहीत असेल तरी प्रश्नाचं उत्तर बरोबर येत होतं. साधितमध्ये लेखक, नयन, वंदन, वंदनीय, वदन, वंदनीय. सामासिक राजपुत्र, देवालय, मतिमंद. अभ्यस्तमध्ये लाल लाल, घर घर, गटागटा. हेही सोपं होतं. म्हणजे तुमचं उत्तर त्या ठिकाणी निघत होतं पटकन. 32. पुढील विधाने वाचा. केवळ वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते. केवळ वाक्यामध्ये वाक्याला शुद्ध वाक्य असेही म्हणतात. जे चकाकते ते सोने नसते, हे केवळ वाक्य आहे. 32 नंबरचा प्रश्न. 32. बघा, केवळ वाक्यात एक उद्देश आणि एकच विधेय असते. पहिलं बरोबर आहे केवळ वाक्याबाबतीत. पुढे केवळ वाक्याला शुद्ध वाक्य असंही म्हणतात. दुसरंही बरोबर आहे. आणि जे चकाकते ते सोने नसते, हे केवळ वाक्य आहे की नाही? मात्र नाही, जे ते म्हटलं आपण विषय नाही आहे. केवळ वाक्य त्याच्यात येत नाही. ते खरं म्हणजे याच्यात जातं आहे गौणत्व सूचक मिश्र वाक्यामध्ये जातं आहे. ओके, त्या ठिकाणी हे आहेत काय? अट आहे, संकेत आहे. म्हणून 1 आणि 2 जे आहे ए आणि बी बरोबर, सी चूक. 32चं 3. पुढे जोड्या जुळवा. बघा, आपण अचानक कसे आलात? आता इथे सरळ तुम्हाला कळतं आहे. आपण
सर्वनामाचे प्रकार आहेत. आपण आमचे पाहुणे आहात. दुसरं, जो प्रश्न तो म्हणालास तो कठीण नव्हता, तू या ठिकाणी म्हटलं आहे. आणि हा मुलगा कुठे हरवला, हा मुलगा, अशा स्वरूपाचं. 33 नंबरचा प्रश्न. आणि तुम्हाला सर्वनामांचे प्रकार त्याच्या जोड्या लावायचे आहे. 33 नंबरचा प्रश्न बघा. आपण अचानक कसे आलात. आपण समोरच्याबद्दल विचारलं आहे, आपणचा वापर केला आहे, म्हणून त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक असं म्हणणार. काय? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण आमचे पाहुणे आहात. आता इथे बघा, तुमच्या लक्षात येईल लगेच आदरार्थी आहे. जो प्रश्न तू म्हणलास तो कठीण नव्हता. जो तो म्हटलं की संबंधी. हा मुलगा कुठे हरवला, हा मुलगा दर्शवतोय, हा दर्शक आहे. ओके. 33चं उत्तर 4 येतं आहे. पुढे 34, अचूक जोड्या ओळखा. सचिन क्रिकेट खेळतो, अकर्मक क्रियापद. छान नाच केला मंजूने, सकर्मक क्रियापद. सुरेश उद्या पुण्याला जाईल, अकर्मक क्रियापद. काल रात्री सारखे गडगडत होते, अकर्तृक क्रियापद. 34 नंबरचा प्रश्न. 34चं उत्तर काय? 2. 34चं उत्तर या ठिकाणी जर बघितलं तुम्ही व्यवस्थित, जर या ठिकाणी लक्ष दिलं, तुमच्या लक्षात येईल की सचिन क्रिकेट खेळतो. अकर्मक आहे का? खेळणारा कोण? सचिन. काय खेळतो? क्रिकेट. सरळ. इथे हे सकर्मक वाक्य होतं, म्हणून पहिलंच विधान चूक आहे. छान नाच केला मंजूने, सकर्मक. यस. नाच करणारी मंजू काय करते? नाच करते. नाच हे कर्म आहे. पुढे सुरेश उद्या पुण्याला जाईल, अकर्मक आहे, इथे कर्म नाही आहे. आणि काल रात्रीसारखे गडगडत होती. गडगडत हे जे आहे ना, हे अकर्तृकचं वाक्य आहे, किंवा आपण भावकर्तृक असंही म्हणतो. म्हणून BCD बरोबर अचूक. 34चं 2 हे उत्तर आहे. पुढे अचूक जोडी कोणती? पहिलं गुणविशेषण, गुणवाचक विशेषण, कडक ऊन पडले आहे. दुसरं संख्यावाचक विशेषण, ठाण्यात 10 शिपाई होते. तिसरं सार्वनामिक विशेषण, ते पेन मला आवडले. आणि चौथं धातू साधित विशेषण, सुंदर फुलांनी बाग बहरली होती. अचूक जोडी कोणती? 35 नंबरचा प्रश्न बघा. गुणवाचक कडक ऊन. ऊन कसे आहे? कडकमध्ये गुण आहे. यस, बरोबर. दुसरं संख्या, ठाण्यात 10 शिपाई, 10 मध्ये संख्या आहे. यस, दुसरे बरोबर. सर्वनामिक ते पेन, ते मध्ये सर्वनाम आहे. बरोबर. आणि सुंदर फुल, सुंदरमध्ये धातू आहे का? नाही आहे, म्हणून हे चुकतं आहे मित्रांनो. 35चं उत्तर 1 आहे. 36 नंबरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढील पैकी व्यंजन संधीचे उदाहरण कोणते? व्यंजन संधी, चिदानंद, तपोधन, दुरात्मा. 36 नंबरचा प्रश्न. इथे जर बघितलं व्यंजन संधीमध्ये फक्त चित अधिक आनंद, चिदानंद एवढं एकच येतं आहे. तप अधिक धन हे नाही येत. दु अधिक आत्मा हे नाही येत. ओके, फक्त अ बरोबर. हे दोन्ही कशाची उदाहरणं आहेत निश्चित तुम्हाला माहीत असावेत. तप अधिक धन. आता हे तप म्हटलं की तुम्हाला इथे कळायला पाहिजे इथे काय आहे. लगेच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुढे पोबारा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ व्यक्त करणारा वाक्प्रचार कोणता? बघा, पोबारा करणे म्हणजे काय? वर्ज्य करणे, वाखाणणी करणे, सुंबाल्या करणे, पायमल्ली करणे. उत्तर येते सुंबाल्या करणे, पळून जाणे म्हणतो आपण त्याला थोडक्यात, पोबारा करणे. पुढे कालिदास कवी होता या वाक्यातील विधेयपूरक कोणते? 38 नंबरचा प्रश्न. कालिदास होता विधेयपूरक, जे वाक्याला पूर्णत्व आणते, कवी. पुढे सहोदर या शब्दासाठी खालील शब्दसमूह कोणते? सहोदर. कवीला व वाचकाला आलेला एकसारखा अनुभव, 2 पदार्थाचे गुणधर्म एकसारखे असणे, एकाच आईच्या पोटी जन्मलेले आणि एकाच साच्यात बनलेले. सहोदर. सरळ आहे. सह उदर, सारख्या उदरामध्ये एकाच आईच्या पोटी जन्मलेले. फक्त सी बरोबर. पुढे योग्य जोड्या लावा. काय? योग्य जोड्या लावा. निशा, मरकट, इंदिरा आणि हेम समानार्थी शब्द तुम्हाला दिलेले आहेत. 40 नंबरचा प्रश्न बघा. निशा म्हणजे काय? यामिनी. निशा, यामिनी. मरकट माकड म्हणतो आपण त्याला, कपी असंही म्हटलं जातं त्याला. पुढे इंदिराला वैष्णवी असाही शब्द आहे. आणि कांचन, हेम म्हणजेच कांचन, हे लक्षात घ्या. 40 नंबरचं उत्तर 2 आहे. पुढे 41. जे साहित्याने ओजावी अमृताने चुकी ठेवी, या ओवीत चुकी ठेवणे याचा अर्थ कोणता? बघा, चुकी ठेवणे. दोष लावणे, नावे ठेवणे, वरचढपणा कमी करून कमीपणा आणणे, कनिष्ठपणा देणे. बघा, चुकी ठेवणे, सरळ आहे ना, चुका काढायचं काम म्हणतो आपण त्याला. आणि 4ही त्या ठिकाणी स्टेटमेंट बरोबर आहे. 4चं 4, 41चं 4. पुढे शब्द आणि समास जोड्या जुळवायचे सांगितलेले आहेत तुम्हाला.
भीमार्जुन, मीठभाकर, पापपुण्य आणि निळकंठ. बघा भीमार्जुन बहुव्रीही समास आहे. भीमार्जुन. मीठभाकर समाहार आहे. पापपुण्य, पाप किंवा पुण्य, किंवा म्हटलं की काय येतं वैकल्पिक बस. निळकंठ, निळा आहे कंठ असा तो, इतर इतर दोन दो. 42चं उत्तर येतं आहे 3. पुढे 43, खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली. या वाक्यातील पुढारली या क्रियापदाला काय म्हणतात बघा. पुढारली. खेड्यातील माणसे आता बरीच पुढारली. अनियमित क्रियापद, शक्य क्रियापद, साधित क्रियापद, प्रयोजक क्रियापद. 43 नंबरचा प्रश्न. पुढारली, पुढे, पुढे हे जे क्रियाविशेषण अव्यय आहे ना त्याच्यापासून हा बनलेला आहे, त्याला आपण साधित असं म्हणतो. सिद्ध पुढे आहे त्याच्यापासून साधित बनतोय. त्यानंतर शब्दसमूहाला योग्य शब्द असलेले पर्याय ओळखा बघा. देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा, लांबन दिवा. नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन ज्याला नांदी म्हणतोय आपण. तमाशाच्या प्रारंभीचे स्तवन ज्याला गवळण म्हणतोय. शेजाऱ्यांशी चांगल्या प्रकारे वागण्याची रीत ज्याला शेजार कर्म असं म्हणतोय. 44 नंबरचा प्रश्न. उत्तर काय. इथे जर बघितलं योग्य, नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत जे आहे ना त्याला नांदी असं म्हटलं जातं. हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. आता इथे तुम्ही जर इतर बघितलं, शेजाऱ्याची चांगली प्रकारे वागणे याला शेजार धर्म असं म्हणत असतो आपण. इकडे देवापुढे सतत तेवत राहणारा दिवा याला आपण नंदादीप असं म्हणत असतो. ओके, तर त्यामुळे ते चुकीचे होते ऑप्शन्स. पुढे मराठी उपसर्ग लागून तयार न झालेला शब्द कोणता बघा. तुमच्यासमोर ऑप्शन आहेत आजान, आबोल, दररोज, आडनाव. 45 नंबरचा प्रश्न आणि याचं उत्तर येतं आहे ते म्हणजे आजान मराठी उपसर्ग आहे, आबोल मराठी आहे, आडनाव मराठी आहे, मात्र दररोज हा मराठी उपसर्ग नाही आहे, म्हणून 45चं उत्तर येतं आहे 3. त्यानंतर उतारा होता मित्रांनो 46 ते 50 नंबरचे प्रश्न. निश्चित तुम्ही उतारा वाचू शकतात आणि त्यावरचे प्रश्न सोडवू शकतात, त्याचा सराव करू शकतात. चला एक 45 प्रश्न आपण या ठिकाणी बघितले. मला वाटतं निश्चित हे प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षांसाठी एक मार्गदर्शक ठरतील. हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आपण थांबूया. धन्यवाद.